अ, एकीकडे बघण्यात येते की ज्या प्रकारे अख्ख्या महाराष्ट्र तसंच देशामध्ये रामनवमी आणि तसेच रथ यात्रा रामाची काढल्या जाते, तशातच श्रीरामपूर या जागेवरती एक अनुसूचित प्रकार घडल्याचा समोर आलेला आहे. तर पाहण्यात आलं आहे की या प्रकारामध्ये एक रथ यात्रा ज्यावेळेस श्रीरामाची चालू होती, यामध्ये काही विशिष्ट समाजकंटकांनी गोटमार करण्यात आली होती. या गोटमार कशामुळे झालेली होती हे अजूनही निष्पन्न झाले नाही, परंतु याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे की 2 जण जखमी झाले. यातला एका मुलाचा अक्षरशः जो डोळा आहे तोही फुटलेला आहे. परंतु एक यामध्ये बघण्यात आलं आहे की विशिष्ट समुदायाकडनं असे प्रकार अगर घडत असतील तर याच्यात काय करायचं, कारण की त्याच प्रकारे नागपूरमध्ये पाहण्यात आलं आहे की गुलाब देऊन एका समाजाने प्रेम आणि शांतीचा प्रतीक दाखवलेला आहे. तशातच श्रीराम नगर ह्या जागेवरती अक्षरशः गोट्याने स्वागत करण्यात आलं. अशातच 12 जणांना या कारवाईमध्ये पकडण्यात आलेलं आहे आणि किती जण याच्यामध्ये सामील आहे हेही पाहण्यात येईल. परंतु एक याच्यामध्ये एक बघण्यात आलं आहे की ज्या वेळेस श्रीरामांची रथ यात्रा चालू होती अशातच हा गोटमार झालेला आहे आणि विशिष्ट पथकांनी आणि पोलीस विभागाने याच्यावरती नियंत्रण कशा प्रकारे घेतलं असेल इतक्या समुदायाला शांत करून. तर अशातच बघण्यात येईल आता समोर काय कारवाया होतील आणि श्रीराम नवमी हे कशी साजरी होती हेही बघण्यात येईल. आणि याच प्रकारात आता एक मोठं वाक्य हे आहे की ज्या प्रकारे देशात शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जगभरातील प्रशासन काम करतात, असे समाज संकट असतील तर मग करायचं काय. या अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळेसह उद्गार न्यूज.